भगवान विष्णू जेव्हा 4 महिन्यासाठी निद्रा अवस्थेमध्ये जातात, तेव्हा पृथ्वीचा कार्यभार कोण चालवत असतं? त्यावेळेस देवशयनी एकादशीच्या 4 दिवसानंतर गुरुपौर्णिमा येते. म्हणजे 4 दिवस गुरुदेव सांभाळतात. नंबर 2, गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी श्रावण लागतो. तेव्हा 1 महिना भगवान शंकर सांभाळतात. नंबर 3, श्रावणानंतर 19 दिवसांचा भाद्रपद महिना लागतो. या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण पृथ्वीचा कार्यभार सांभाळतात. नंबर 4, भाद्रपदानंतर पुन्हा येते गणेश चतुर्थी 10 दिवसांची. त्यावेळेस श्री गणेश सांभाळतात. 5, गणेश चतुर्थीनंतर 16 दिवसांचा पितृपक्ष येतो. तेव्हा पितृदेव सांभाळतात. 6, पितृपक्षाच्या नंतर नवरात्री लागते. तेव्हा माता दुर्गा 10 दिवसांसाठी पृथ्वीचा कार्यभार सांभाळतात. 7, नवरात्रीनंतर येते दिवाळी. तेव्हा माता श्री लक्ष्मी 10 दिवसांसाठी सांभाळते. 8, सगळ्यात शेवट 10 दिवसांसाठी श्री कुबेरजी पृथ्वीचा कार्यभार सांभाळतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त लोकांना माहिती असाव्या, त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नक्कीच विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.